तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला येतील तेवढेच पैसे. पैशावाला होता ना तुम्ही. रस्त्यावर पड्यावर लोक हसत येत. ते म्हणतात खानदानी देशमुखाचं पोरग होतं, गडीवरचं होतं, पाटलाचं होतं, रोडवर झोपलंय, उचलू नका त्याला म्हणते, उचलू नका म्हणते त्याला. जाऊ दे, इज्जत त्याचे फोटो काढून व्हायरल करा. शहाणपणाच्या भूमिकात या, चटणी भाकर का, पण इज्जतीत जगायचं आणि कोणाला भ्यायचं नाही. गुंताच काढायचं सगळ्याचा, भ्यायचंच नाही कोणाला. काय करायचं कोणाची? 100 एकटा असला तरी गुरगुरच केलं पाहिजे. वाटण नाही जायचं आपल्याला, कोणाच्या भ्यायचं काय संबंध आहे? दादा फादाची मी जिरी, तो दादाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडचे कोपऱ्यातले बरेच दादा तिकडे कोपऱ्यात गेले, दादा इकडचे थोडे राहिले दादा, त्यांना बी ठेप्यात. दादा फिराचं टेन्शन घेऊ नका. या बैठकीच्या निमित्ताने सांगतो, आपण आपल्या शेत्या कसा व्यवसाय करा, मिळत्या त्या नोकऱ्या करा, एकजुटीनं समाजाच्या बाजूने उभा राहा. आंदोलनाची भूमिका 29 ऑगस्टला तुम्हाला कळाली होणार. निर्णायक शेवटचं आंदोलन होणार आहे. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी वेळ द्या. पुऱ्या मागण्याचा तुकडा पडूस तर हटायचा नाही. कोण मुंबई म्हणलं? मुंबई समजणं सोपं नाही बाबा तुम्हाला. आता हे काय सांगायचे, मला माहिती. मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लय पळत होते म्हणजे तुमचे पोरं. म्हणलं तर मराठी तिला अवघड आहे. ती दिल्लीला एकदा येणार आहे. अरे दिल्लीत लयच पटांगणे. हो ना, मी बघून आलो, लय सोयी लागणार आहे हो तुमची. इतकं पटांगण आहे दिल्लीला. मी गाडीत समोर बघितलंच नाही. इकडं बघायचो. आयला म्हणलं हिला मोकळे पट्ट्याचं लय धोरण लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला. जायचं का? दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचं देशातलं अधिवेशन घ्यायचं. देशव्यापी अधिवेशन लय मोठं घ्यायचं. एका मराठी घरला नव्हते काय मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे. त्या नेत्याला मी म्हणलो आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का, ऐका. त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं पण लोक किती बसतील? ते मला 3 लाखच बसतील. म्हणलं दुसऱ्या ह्याच्यात 5, तिसऱ्या ह्याच्यात 75. म्हणजे एका पुरा जाणार नाही. ते म्हणून लोक येणार आहेत किती? म्हणलं आता मला पक्का आकडा माहिती हो, 27 लाखाच्या आसपास पोरं येतील. पण नाही येणारे मला माहित नाही का? ते मला 27 लाख का 27,000? अरे मला 27 लाख म्हणा, हजारात मराठी असते वेगळ. तेव्हा मला मी नाही ग्राउंड देतो. तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं म्हणजे सगळं मी भाजपाने म्हणे. कारण ते इतके लोक बसणार दिले तर मी माझ्या अंगावर घेऊ म्हणे. मी आपला मागं राहतो म्हणा. मराठी एवढं दडपण बसले. आपण तारीख डिक्लेअर करायचं आताच तिथं. आपण मुंबईला पण गेलो असतो, पण अंतराळी तुझे प्रश्न सुटतेत नाही सुटले तर बघू मुंबईचं काय झालं. तसंच मला बाजावर टाकून न्यावं कापूर म्हणलं एवढं मोठं कसं कापूर. मला खात्री आहे मराठी जर त्यांच्या समस्या घेऊन इथं आले तर जागेवर सक्षम करून आणि मराठ्यांनी आता यावं. मात्र आता सगळी जबाबदारी आता मराठ्याच्या खात्यावर. तुमच्या पिढ्यांना पार आणि लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे ते वारजा सहित आंतरवाली घेऊन आपण इथं अर्जाचा इथं दिगल घालू. आलेल्या मात्र सांगू या समस्या सोडतावा जाय, नाही तर माघारी तरी येऊ. जवळ मागण्या सुटत नाही तोवर आंदोलन 29 ऑगस्टचं सोडायचं नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका, आंदोलन शांततेत होणार, कुणीही धिंगाणा करायचा नाही. शांततेच्या आंदोलन ताकदीने मी शेवटचं आंदोलन करून सगळ्या राज्यातल्या मराठीचे प्रश्न सोडून टाकतो एका टणक्यात.
शांततेत तुम्ही तुमच्या गावात रॅली काढू शकता. नंबर 3, घराघरातल्या मराठ्यांना आजपासून सांगायला सुरुवात करायचा. मराठ्यांची मीडिया सगळा चालवायचा मोबाईलवर आजपासून. 29 ऑगस्टला अंतरवाली यायचे, गच्च भरला पाहिजे महिनाभर. असं घरातल्या